नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 4 जुलै. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया आजच्या भागात. स्वामी विवेकानंद यांनी 4 जुलै 1902 रोजी कलकत्त्याच्या बेलूर मठात आपला देह ठेवला. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांनी हे जग सोडलं. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. नरेंद्रनाथ दत्त हे त्यांचं मूळ नाव. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. वयाच्या 20व्या वर्षी ते ब्राह्मो समाजाची शाखा असलेल्या साधारण ब्राह्मो समाजाचे सदस्य झाले. 1881 मध्ये त्यांनी रामकृष्ण परमहंस यांची भेट घेतली, ज्यांना त्यांनी आपले गुरु म्हणून स्वीकारलं. ऑगस्ट 1886 मध्ये रामकृष्ण यांचं निधन झालं आणि त्याच वर्षी डिसेंबर मध्ये नरेंद्रनाथ दत्त स्वामी विवेकानंद बनले. त्यांनी हिंदू सिद्धांताचा उपदेश केला. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म संसदेत स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं. 1897 मध्ये त्यांनी वेदांतांवर आधारित रामकृष्ण मिशनची स्थापना केली. जगभर फिरून त्यांनी धर्माचा अद्वैत वेदांचा प्रसार केला. भारतीय स्वातंत्र्य कायदा 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेत सादर करण्यात आला. या कायद्याने भारताचे स्वातंत्र्य आणि एक नवीन देश म्हणून पाकिस्तानची निर्मिती प्रस्तावित केली. दोन्ही देश सार्वभौम राष्ट्र असतील आणि त्यांची स्वतःची राज्यघटना बनवू शकतील असंही या योजनेत म्हटलं होतं. ही योजना मांडताना लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले होते की भारताला स्वतंत्र करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फाळणी. त्यानुसार भारताला स्वातंत्र्य तर मिळेलच, पण त्याच वेळी फाळणी होऊन पाकिस्तान हा नवा देश निर्माण होईल. 18 जुलै 1947 रोजी या कायद्याला शाही संमती मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी त्याची अंमलबजावणी ही करण्यात आली. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याचा मार्गही मोकळा झाला. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली आणि 1 दिवसानंतर भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि लियाकत अली खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले. अल्लुरी सीताराम राजू यांचा जन्म 4 जुलै 1897 रोजी आंध्र प्रदेशातील भीमावरम जवळील मोगल्लू नावाच्या गावात झाला. सीताराम राजू यांना इंग्रजांविरुद्धच्या रामपा बंडाचे नेतृत्व करण्यासाठी स्मरण केलं जातं, ज्यामध्ये त्यांनी विशाखापट्टणम आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आदिवासींना परकीयांच्या विरोधात बंड करण्यासाठी संघटित केलं. रामपा बंड 1922 ते 1924 दरम्यान लढलं गेलं. सीताराम राजू आणि त्यांच्या माणसांनी अनेक पोलीस ठाण्यांवर हल्ले केले आणि अनेक ब्रिटिश अधिकारी मारले गेले आणि त्यांच्या लढाईसाठी शस्त्र दारुगोळा चोरला. तथापि नंतर त्यांना ब्रिटिशांनी पकडलं, झाडाला बांधलं आणि 7 मे 1924 रोजी गोळ्या घालून ठार केलं. अल्लुरी सीताराम राजू यांच्या गनिमी काव्यासमोर इंग्रजांचंही काही चालत नव्हतं. म्हणूनच त्यांना मन्यम विरुडू म्हणजे जंगलाचा महानायक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 1986 मध्ये भारतीय पोस्टाने अल्लुरी सीताराम राजू यांच्या सन्मानार्थ एक स्मारक तिकीट जारी केलं. 4 जुलै 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या अंतर्गत आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण केलं. 4 जुलै 1963 रोजी पिंगळी व्यंकय्या यांचं निधन झालं. पिंगळी व्यंकय्या भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि एक प्रसिद्ध शेतकरी होते, ज्यांना भारतीय राष्ट्रध्वजाच्या रचनेचं श्रेय दिलं जातं. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1876 रोजी झाला. त्यांनी भारतीय ध्वजाच्या रचनेत अनेक वेळा बदल केले. ते महात्मा गांधींच्या जवळचे होते आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. 1921 मध्ये काँग्रेसच्या विजयवाडा अधिवेशनात त्यांनी भारतीय ध्वजाची रचना सादर केली होती. गांधींनी हा ध्वज ओळखला आणि त्याला स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक बनवलं. त्यांची रचना हळूहळू बदलून सध्याचा तिरंगा बनला आहे, ज्यात भगवा साहस आणि त्याग, पांढरा सत्य आणि शांती, हिरवा विश्वास आणि प्रजनन यांचं प्रतीक आहे. त्याचबरोबर तिरंग्याच्या मध्यभागी अशोक चक्र आहे. पिंगळी व्यंकय्या यांची ही रचना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1931 मध्ये स्वीकारली होती. 4 जुलै 1884 रोजी फ्रान्सने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेला भेट म्हणून दिला. या पुतळ्याची रचना फ्रेंच राजकारणी एडवर्ड रेने यांनी शिल्पकार
तयार फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी यांच्या सहकार्याने केली होती आणि त्याची धातूची रचना गुस्ताव आयफेल यांनी केली होती. हा पुतळा न्यूयॉर्क हार्बर मध्ये आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं महत्वाचं प्रतीक मानला जातो. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही रोमन देवी लिबर्टासचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीचा पुतळा आहे, जी स्वातंत्र्याची स्त्रीमूर्त स्वरूप आहे. पुतळ्याच्या उजव्या हातात एक मशाल आणि डाव्या हातात एक पुस्तक आहे, ज्यावर अमेरिकेच्या स्वातंत्र्याची तारीख लिहिलेली आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा 100व्या वर्धापन दिनानिमित्त फ्रान्सने हा पुतळा भेट म्हणून दिला होता. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेचं स्वातंत्र्य घोषित करण्यात आलं. हा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस होता, कारण याच दिवशी 13 अमेरिकन वसाहतींनी ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केलं होतं. ही घटना अमेरिकन क्रांतीच्या काळात घडली. या घोषणेचा मुख्य उद्देश ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवणं आणि एक नवीन स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणं हा होता. स्वातंत्र्याची घोषणा थॉमस जेफरसन यांनी लिहिली होती आणि फिलाडेल्फियामधील द्वितीय महाद्वीपीय काँग्रेसने मंजूर केली होती. त्यात मानवी हक्क आणि सरकारच्या उद्देशाविषयी कल्पना व्यक्त केल्या. तसेच ब्रिटिश राजा जॉर्ज तिसरा याच्या विरुद्धही विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. हा दिवस आता अमेरिकेत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 4 जुलै रोजी अमेरिकन लोक हा दिवस उत्साहाने साजरा करतात, ज्यामध्ये परेड, फटाके, पिकनिक आणि इतर सण यांचा समावेश असतो. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा रुतम मराठी यूट्यूब चॅनल.